Dear student, now today we will discuss the transport of carbon dioxide. Now yesterday we have seen the transport of oxygen. Now transport of carbon dioxide by the blood and plasma in three different ways. The 7% carbon dioxide now by the plasma in dissolving form, then 70% carbon dioxide now which is transported by these bicarbonate ions, and 23% carbon dioxide now which is transported by the red blood cells. Yes, how the carbon dioxide transported? Carbon dioxide transported now by the blood and the plasma, RBC and the plasma. Now 7% now which is transported in dissolved form. 70% carbon dioxide transported in the form of bicarbonate ions or carbonic acid, and the 23% carbon dioxide now which is transported by the RBC. आपण यामध्ये जरी हा डायग्राम कॉम्प्लिकेटेड वाटत असल्या तरी अतिशय सिंपल आहे. जर आपण पूर्ण काळजीपूर्वक पाहिलं, पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं आहे. पुस्तकामध्ये ऑक्सिजन पिकअप दिलेलं आहे, ते मध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. ऑक्सिजन रिलीज अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप ही पहिली डायग्राम दिलेली आहे, आणि दुसरी डायग्राम ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज. तिथे चुकीचं झालेलं आहे, ऑक्सिजन पिकअप झालेला आहे, ऑक्सिजन रिलीज पाहिजे, तेवढा बदल करून घ्यायचा आहे. अतिशय सिंपल वे आहे. ट्रान्सपोर्टेड कसं होते आपण पाहणार आहे. नाव द 7% जो कार्बन डायऑक्साईड आहे, पहिलं डायग्राम समजून घ्यायची आहे की हे जे दाखवलेलं आहे ही RBC आहे, रेड ब्लड सेल. हा एवढा भाग जो दाखवलेला आहे रेड ब्लड सेलचा आहे, आणि हे संपूर्ण हे जे काही दिसते आहे हे लिक्विड फॉर्म हे आहे प्लाझ्मा. हे पूर्ण प्लाझ्माचा पार्ट आहे हा, म्हणजे RBCच्या बाहेरचा संपूर्ण जो पार्ट आहे तो प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये वॉटर राहते, प्लाझ्मामध्ये सॉल्ट राहतात आहे, प्लाझ्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स राहतात आहे, भरपूर. प्लाझ्मा आपण सर्क्युलेशनमध्ये पाहणार आहे. फक्त इथं लक्षात द्यायचं आहे की हा एवढा भाग रेड ब्लड सेल्स आहे, आणि याच्या बाजूला जे सराउंडिंग फ्लुइड आहे ते आहे प्लाझ्मा. आता 7% ऑफ कार्बन डायऑक्साईड now which is transported by the dissolving form. म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो प्रथम प्लाझ्मामध्ये एंट्रस होते आहे, आणि प्लाझ्मामध्ये नाव विच इज कंबाइन्स विथ द वॉटर. प्लाझ्मामध्ये वॉटर्स आहे, कार्बन डायऑक्साईड कंबाइन्स विथ वॉटर अँड टू फॉर्म द कार्बोनिक ॲसिड. प्रथम तयार होते आहे. दिस कार्बोनिक ॲसिड इज अनस्टेबल and hence which is immediately splits into the bicarbonate ions and the hydrogen ions. या प्रकारे 7% जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय होते आहे, ट्रान्सफर होते आहे. कशाच्या माध्यमातून? ब्लड प्लाझ्माच्या माध्यमातून. 70% कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्टेड बाय these कार्बोनिक ॲसिड. म्हणजे जो 70% कार्बन डायऑक्साईड आहे हा 70% कार्बन डायऑक्साईड कशाच्या माध्यमातून होते आहे, कार्बोनिक ॲसिडच्या माध्यमातून. कार्बोनिक ॲसिड ज्याला आपण म्हणतोय H2CO3, म्हणजे याच्या माध्यमातून हा ट्रान्सफर होतोय. तो कसा होतोय पाहू आपण. नाव दिस ॲट द टिश्यू लेवल. म्हणजे टिश्यू लेवल्समध्ये आपल्याला माहित आहे की टिश्यूमध्ये टिश्यू जे काही ॲक्टिव्ह राहतात आहे, किंवा टिश्यूमध्ये वेगवेगळ्या ज्या काही आपलं रिॲक्शन होतात आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे, आणि हा कार्बन डायऑक्साईड काय होत आहे यामध्ये, म्हणजे ब्लड हे जे आहे मदत दाखवलं आहे हे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे. म्हणजे ही टिश्यूची लेयर्स आणि हे जे आहे प्लाझ्मा म्हणजे ब्लड कॅपिलरीची लेयर, याच्यामध्ये जो गॅप आहे त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियल फ्लुइड काय म्हणतो त्याला आपण? इंटरस्टिशियल फ्लुइड.
म्हणजे सर्वप्रथम हा जो कार्बन डायऑक्साईड आहे टिश्यू मधला सेल मधला हा कार्बन डायऑक्साईड विच इज डिफ्यूज इनटू द यस व्हॉट इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये मूव्ह होते. नंतर तिथून दिस कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज इनटू द प्लाझ्मा, हा जो भाग आहे प्लाझ्मा, अँड देन दिस कार्बन डायऑक्साईड एंटर्स इनटू द रेड ब्लड सेल. आता इथे काय होते पुन्हा तेच रिॲक्शन्स होते. द कार्बन डायऑक्साईड कंबाईन्स विथ द वॉटर अँड टू फॉर्म द कार्बोनिक ॲसिड. पण इथे आणि इथे मध्ये फरक आहे. प्लाझ्मा मध्ये जे कार्बन डायऑक्साईड वॉटर कंबाईन्स होते दॅट प्रोसेस इज स्लो, म्हणजे कमी प्रमाणामध्ये कार्बोनिक ॲसिड तयार होते. परंतु इथे कार्बन डायऑक्साईड कंबाईन्स विथ वॉटर नाव इन द प्रेझेन्स ऑफ, इथे एक झिंक कंटेनिंग एन्झाईम्स आहे त्याचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. याच्यामुळे ही प्रोसेस फास्ट होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोनिक ॲसिड तयार होते. हा फरक आहे इथे. कारण हे कार्बोनिक ॲसिड हा जो एन्झाईम्स आहे हा एन्झाईम फक्त आरबीसी मध्ये असतोय, तो या ब्लड प्लाझ्मा मध्ये नसतोय. आणि म्हणूनच हे जे कार्बोनिक ॲसिड आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते आहे याच्यापेक्षा, प्लाझ्मापेक्षा. परत पाहू आपण, म्हणजे टिश्यू लेवलचा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे दिस कार्बन डायऑक्साईड विच इज फर्स्ट डिफ्युजेड इनटू द प्लाझ्मा, देन विच इज डिफ्युजेड इनटू द आरबीसी, where in RBC this carbon dioxide combines with water now in the presence of zinc containing enzyme that is the carbonic anhydrase and to form the carbonic acid. Against carbonic acid now which is unstable and immediately this carbonic acid which is splits up into the bicarbonate ions and the hydrogen ions. का होते इथं कार्बोनिक ॲसिड इज अनस्टेबल कंपाऊंड अँड हेन्स विच इज इमिजिएटली स्प्लिट्स होतोय, ब्रेकडाऊन होतोय कशामध्ये, बायकार्बोनेट आयन्स आणि हायड्रोजन आयन्समध्ये. आता हे प्रोसेस कंटिन्युअस सुरू राहत असल्यामुळे काय होते की मोठ्या प्रमाणामध्ये हे बायकार्बोनेट आयन्स आणि हायड्रोजन आयन्स काय तयार होतात आहे. आणि म्हणून these biocarbonate ions which moves out into the plasma, हे कुठे येतात आहे, प्लाझ्मा मध्ये येतात आहे. आणि हे बाहेर येतात, हे बायकार्बोनेट आयन बाहेर आल्यामुळे व्हॉट्स आर आपण नाव विच कॉज द इम्बॅलन्स ऑफ द चार्ज, म्हणजे आरबीसी मधलं आणि ब्लड प्लाझ्मा मधलं जे आयोनिक चार्ज आहे त्याचं इम्बॅलन्स होते. कारण बायकार्बोनेट आयन्स बाहेर जातात आहे आणि ते बॅलन्स करण्यासाठी इज ए क्लिअर, म्हणजे बायोकार्बोनेट आयन्स मूव्स इनटू द ब्लड प्लाझ्मा. व्हॉट इज द रिझल्ट विच कॉज द इम्बॅलन्स, म्हणजे इम्बॅलन्स होते. अँड नाव फॉर द आयोनिक बॅलन्स होण्याकरता नाव द क्लोराइड आयन which moves into the RBC. Now these chloride ions form by the breaking of sodium chloride ions. प्लाझ्मा मध्ये सोडियम क्लोराइड राहते आहे, पोटॅशियम क्लोराइड राहते आहे, ते ब्रेक्स डाऊन होते आहे, पोटॅशियम आयन तयार होतात आहे, नंतर सोडियम आयन आणि क्लोराइड आहे. हे क्लोराइड आयन्स काय होतात आहे, दिस क्लोराइड आयन्स विच मूव्स इनटू द RBC and biocarbonate ions which moves out into the blood plasma. Now this phenomena or this process is called as chloride shift. What is chloride shift? कसा लावण्याचं chloride shift? Now bicarbonate ions which moves out into the blood plasma. ते accumulate झाल्यामुळे काय होतात, ते बाहेर जातात. बाहेर गेल्यामुळे काय होते की या ब्लड मधलं आरबीसी मधलं आणि ब्लड प्लाझ्मा मधलं जे बॅलन्स आहे चार्जचं आयोनिक बॅलन्स ते काय होते कमी जास्त होते. आणि अशा वेळेस काय होते ते बॅलन्स करण्याकरता फॉर द आयोनिक बॅलन्स व्हॉट्स आर आपण द क्लोराइड आयन्स फ्रॉम द ब्लड प्लाझ्मा विच एंटर्स इनटू द आरबीसी. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय क्लोराइड शिफ्ट किंवा हॅमबर्गर फिनॉमिना. त्याला दुसरे नाव काय म्हणतात, त्याला प्रथम त्याला क्लोराइड शिफ्ट म्हणतात. कसा लावण्याचं, सिंपल वे लक्षात ठेवायचं, द क्लोराइड आयन्स मूव्ह इनटू द आरबीसी फ्रॉम प्लाझ्मा. इज इट क्लिअर, कशासाठी, फॉर द आयोनिक बॅलन्स. नाउ दॅट इज कॉल्ड एज द क्लोराइड शिफ्ट. हा झाला एक प्रकार. दुसरा काय होते की कार्बन डायऑक्साईड नाव विच इज
आता कशामुळे झालेला आहे, जास्त झाल्यामुळे. आता दुसरं होते कार्बन डायऑक्साईड जो आहे नाव विच इज कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन. म्हणजे बऱ्याचदा तो कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनला हे होते आहे आणि त्याच्यापासून यस काय तयार होते आहे, म्हणजे त्याच्या अगोदर हे तर झालं. आता आपण याच्यामध्ये पाहूया, दिस कार्बन डायऑक्साईड कंबाईन्स विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म द कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. म्हणजे हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा हिमोग्लोबिनच्या अमिनो ग्रुपशी अटॅच होत आहे, म्हणून याला म्हणतात आहे कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. तो कार्ब आता याच्यामध्ये जे रिलीज झालेले आहे हे नंतर पाहू. आता याच्यामध्ये नाव दिस बायोकार्बोनेट आयन्स, हे इकडे आल्यानंतर याचं काय होते, दिस बायोकार्बोनेट आयन्स नाव दे आर कंबाईन्स विथ, म्हणजे हे जे बायोकार्बोनेट आहे दिस बायोकार्बोनेट आयन्स विच कंबाईन्स विथ सोडियम आयन्स, पोटॅशियम आयन्स याशी कंबाईन्स होतात आणि त्याच्यापासून काय तयार होते, सोडियम बायकार्बोनेट NaSCO3, पोटॅशियम बायकार्बोनेट KHCO3 तयार होतात. आता हे सोडियम आयन पोटॅशियम आयन्स कुठून मिळतात आहे, ब्लड प्लाझ्मामध्ये राहतात आहे. म्हणजे बायोकार्बोनेट आयन्स जेव्हा बाहेर येतात नाव दे आर कंबाईन्स विथ, कोणाशी कंबाईन्स होतात आहे, सोडियम आयन्स पोटॅशियम आयन्स, आणि त्याच्यापासून काय तयार होते, सोडियम बायकार्बोनेट पोटॅशियम बायकार्बोनेट. नंतर जे हायड्रोजन्स आहे, आता हायड्रोजन्स फॉर्म झाल्यामुळे नाव विच लोअर द pH ऑफ ब्लड, ब्लडचं pH कमी होते आणि हा जो हायड्रोजन्स आहे नाव दिस हायड्रोजन्स विच इज कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन. हा जो हायड्रोजन्स आहे हा कशाशी कंबाईन्स होते, हिमोग्लोबिनशी, आणि त्याच्यापासून तयार होते आहे रिड्यूस हिमोग्लोबिन. त्याला म्हणतात आहे डिऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे बायोकार्बोनेट आयन्स कंबाईन्स विथ सोडियम आयन्स पोटॅशियम आयन्स टू फॉर्म सोडियम बायकार्बोनेट पोटॅशियम बायकार्बोनेट. हायड्रोजन आयन्स नाव विच इज जॉइंट्स विथ कशाशी होते, किंवा दिस हायड्रोजन आयन पिकअप बाय हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन पिकअप करते त्याला आणि त्याच्यापासून काय तयार होते, HHB विच इज स्टँड फॉर रिड्यूस हिमोग्लोबिन, किंवा त्याला आपण म्हणूया डिऑक्सी हिमोग्लोबिन. आता ॲट द टिश्यू लेवलला काय होते, लंग्स लेवलला आपण ज्याला म्हणू, ॲट द लंग्स लेवल व्हॉट्स आर हॅपन लंग्स. आता ह्या दोन्ही डायग्राम, फक्त ही डायग्राम सरळ आहे, ह्या त्याचा उलटी जर केली तर ही डायग्राम बनते ऑक्सिजन रिलीज अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप. आता ऑक्सिजन काय होते की हिमोग्लोबिन डिसोसिएट होते त्याच्यामध्ये, म्हणजे ड्यू टू द लो प्रेशर हिमोग्लोबिन ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएट होत होते ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन. याने कार्बन डायऑक्साईड टिश्यूनी दिल्यामुळे याला ऑक्सिजनची गरज भासते आहे आणि हा ऑक्सिजन या मधून RBC मधून काय होतंय, ऑक्सिजन रिलीज होतोय आणि तो या टिश्यू मध्ये काय होतंय, एंटर्स होते. ॲट द अल्व्हिओलस लेअर और ॲट द लंग्स लेवल, लंग्स लेवलला काय होते, लंग्स लेवलला होते आहे हे प्रोसेस का होते, द ड्यू टू द लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कुठं राहते, लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड विदिन द अल्व्हिओलस. अल्व्हिओलस मध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रेशर्स आहे ते कमी राहते. मग अशा वेळेस काय होते, अशा वेळेस होते आहे हे जे बायकार्बोनेट आहे आणि हायड्रोजन्स आहेत, बायकार्बोनेट आहेत अँड हायड्रोजन्स आहे, नाव दे कंबाईन जॉईंट्स अँड टू फॉर्म द हायड्रोजन दिस कार्बोनिक ॲसिड. केव्हा होते आहे, लंग्स लेवलला. म्हणजे अल्व्हिओलस मध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रेशर आहे, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज लो. नाव व्हॉट्स आर हॅपन, these bicarbonate ions and hydrogen ions combines and to form the carbonic acid. Yes, all of you know again, carbonic acid is unstable, वर पाहिला आपण, which is breakdown in the presence of carbonic anhydrase to form the carbon dioxide and water. And now this carbon dioxide which is diffuses into the, कुठं डिफ्यूज होते, म्हणजे इथून टिश्यू मधला जो कार्बन डायऑक्साईड आला विच इज डिफ्युजेस पुन्हा इनटू द टिश्यू, त्याच्या टिश्यू मध्ये काय होते, तो डिफ्यूज होते. म्हणजे अल्व्हिओलस मध्ये जो ऑक्सिजन आहे तो घेतला गेलेला आहे आणि त्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड आहे तो तिथे
परत इथे आलेलं आहे. हे झालेलं आहे. RBC मध्ये काय होते, RBC मध्ये म्हणजे जे राहते आहे रेड ब्लड सेल्स मध्ये ऍक्च्युअल काय होते, रेड ब्लड सेल्स मध्ये नाव दिस कार्बन डायऑक्साइड 23% of carbon dioxide which is transported by the red blood cell. Now this carbon dioxide combines with this hemoglobin and now to form the कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. म्हणजे या हिमोग्लोबिनच्या टर्मिनल एंडला अमिनो ग्रुप आहे, त्या अमिनो ग्रुपला हा कार्बन डायऑक्साइड काय होतो आहे अटॅच होतो आहे आणि त्याच्यापासून तयार होते आहे कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. आणि कार्ब अमिनो हिमोग्लोबिन इज ए क्लिअर अगेन्स्ट विच इज ब्रेकडाऊन. पुन्हा तो ब्रेकडाऊन होते आहे कशामध्ये, कार्बन डायऑक्साइड आणि Hb मध्ये. आणि पुन्हा हा कार्बन डायऑक्साइड काय होतोय डिफ्यूज होत आहे इनटू द लंग्स. इज ए क्लिअर. कशामुळे प्रोसेसेस होते आहे, लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड व्हॉट्स आर हॅपन इन द अल्व्हिओलस. पहिली गोष्ट बायोकार्बोनेट आयन्स हायड्रोजन आयन्स कंबाईन्स होतात, त्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड तयार होते. कार्बोनिक ऍसिड अनस्टेबल असल्यामुळे ते ब्रेक्स अप होते कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर, आणि हा कार्बन डायऑक्साइड त्या अल्व्हिओलस मध्ये काय होतोय डिफ्यूज होतोय. दुसरं हा हिमोग्लोबिन्स आहे जो इथे तयार झालेला आहे, आपण पाहिलेला आहे द कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. तो इथे आल्यानंतर काय होत आहे विच इज स्प्लिट्स अप इनटू हिमोग्लोबिन अँड कार्बन डायऑक्साइड, अँड दिस कार्बन डायऑक्साइड विच इज डिफ्युजेस इनटू द अल्व्हिओलस. या प्रकारे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड होते. परत एकदा पाहूया फास्टमध्ये. सिंपल आहे. आधी प्रोसेस करायची की आपल्याला टिश्यू मधला जे काही ऍक्टिव्हिटी होत आहे त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड टिश्यू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहे. तो कार्बन डायऑक्साइड ब्लड मध्ये जाते आहे. ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड गेल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन होते आहे आणि परत तो कुठं रिलीज होत आहे टिश्यू मध्ये. ही प्रोसेस आहे. आपण पाहतोय ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड बाय दी RBC अँड प्लाझ्मा इन 3 डिफरंट वेज. 3 प्रकारे होते आहे. 7% जो आहे 7% कार्बन डायऑक्साइड जो आहे ट्रान्सपोर्टेड बाय द प्लाझ्मा, म्हणजे प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व फॉर्म मध्ये होते आहे. 70% नाव कार्बोनिक ऍसिड आणि 23% जो आहे तो आहे RBC. या प्रकारे हा कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्टेड होते. सर्वात प्रथम आपण पाहतोय की टिश्यू मध्ये कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्यामुळे तो कार्बन डायऑक्साइड जे आहे ब्लड मध्ये RBC आहे प्लाझ्मा आहे ते काय करतात आहे ऍब्सॉर्ब करतात. आता कसा करतात आहे, दिस कार्बन डायऑक्साइड फर्स्ट विच इज डिफ्युजेस. इज ए क्लिअर. पहिले पाहू आपण 7% ऑफ प्लाझ्मा which is transported in dissolving form. म्हणजे हे रिएक्शन कशी होते, दिस कार्बन डायऑक्साइड नाउ combines with water and to form the carbonic acid. Now that is the slow process. To this carbonic acid is unstable. हा unstable आहे. हा unstable असल्यामुळे काय होते, this carbonic acid which is splits into the carbonic bicarbonate ions and hydrogen ions. हे झालं आहे 70%. 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्टेड ॲज द कार्बोनिक ऍसिड. तो कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये होते. आता कसा होते, हा कार्बन डायऑक्साइड फर्स्ट डिफ्युजे म्हणजे टिश्यू मधून कुठे होते आहे प्लाझ्मा मध्ये, अँड देन प्लाझ्मा मधून कार्बन डायऑक्साइड मध्ये विच इज डिफ्युजेस फर्स्ट प्लाझ्मा अँड देन इनटू द RBC. आता RBC मध्ये काय होते, पुन्हा ते रिएक्शन आहे कार्बन डायऑक्साइड कंबाईन्स विथ वॉटर, पण इथे चेंज आहे. ही प्रोसेस स्लो आहे, ही फास्ट आहे, कारण इथे आहे झिंक कंटेनिंग एन्झाईम दॅट इज द कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. कार्बोनिक ऍसिड तयार होते आहे आणि हे कार्बोनिक ऍसिड अनस्टेबल असल्यामुळे दिस कार्बोनिक ऍसिड इज अनस्टेबल अँड हेन्स विच इज स्प्लिट्स अप होते आहे कशामध्ये, बायकार्बोनेट आयन्स अँड हायड्रोजन आयन्स. आता बायोकार्बोनेट आयन्स आणि हायड्रोजन आयन्स तयार झालेला आहे इथे. इज ए क्लिअर. आता
त्याचा पर्सेंटेज कार्बोनिक अनहायड्रेज असल्यामुळे याचं ॲक्युम्युलेशन पुष्कळ मोठ्या म्हणजे लार्ज क्वांटिटी ऑफ बायकार्बोनेट आयन्स ॲक्युम्युलेटेड इन द RBC. त्यामुळे काय होते, दीज बायोकार्बोनेट आयन्स विच इज मूव्ज आउट इन द प्लाझ्मा, प्लाझ्मामध्ये होऊन जाते. प्लाझ्मामध्ये आल्यानंतर कशाशी कंबाईन्स होते आहे, नाव विच इज कंबाईन्स विथ पोटॅशियम आयन्स और सोडियम आयन्स टू फॉर्म सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट. हायड्रोजन आयन्स मुळे काय होते, नाव टू इन्क्रीज द pH ऑफ ब्लड, ब्लडचं pH काय होते, वाढते. टू लोअर द pH ऑफ ब्लड. मग काय होते की हा हायड्रोजन आयन्स इज इट क्लिअर जो झालेला आहे. आता इथे हा बाहेर गेल्यामुळे व्हॉट्स आर आपण नाव टू कॉज द इम्बॅलन्स ऑफ चार्ज, आणि ते इम्बॅलन्स दूर करण्यासाठी इज इट क्लिअर फॉर द आयोनिक बॅलन्स the chloride ions from the blood plasma now which enters into the RBC, is it clear, and movement of chloride ions now into the RBC, that is called as the chloride shift. त्याला क्लोराईड शिफ्ट म्हणतात आहे, म्हणजे क्लोराईड आयन्स RBC मध्ये जाणे, बायकार्बोनेट आयन्स बाहेर होणे. याचं माहिती आपल्याला बायकार्बोनेट आयन्सचं सोडियम बायकार्बोनेट तयार होतात आहे. नंतर हा जो हायड्रोजन आयन्स आहे, हा हायड्रोजन आयन्स काय करते, टू लोअर द pH ऑफ ब्लड, ब्लडचं pH कमी करते. त्याच्यामुळे काय होते, दीज हायड्रोजन आयन्स बफर हिमोग्लोबिन करण्यासाठी दीज हायड्रोजन आयन्स कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन अँड टू फॉर्म द HHB, दॅट इज स्टँड फॉर रिड्यूस हिमोग्लोबिन, किंवा त्याला म्हणतात आहे डिऑक्सी हिमोग्लोबिन. ही प्रोसेस होते. आता अल्व्हिओलस लेवल्सवर काय होते, अल्व्हिओलस लेवल्सवर याच्या विरुद्ध चालते. अल्व्हिओलस लेवल्सवर नाव व्हॉट्स आर आपण अल्व्हिओलस लेवल म्हणजे काय होते, द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इज लो, इज इट क्लिअर. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इज लो. याच्यामध्ये कशामध्ये, अल्व्हिओलसमध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी राहते. अशा वेळेस काय होते, ब्लडमध्ये त्याचं प्रमाण जास्त राहते. ब्लडमध्ये काय होते, these hydrogen ions and bicarbonate ions combines to form the carbonic acid which is unstable in the presence of these carbonic anhydrase now to form the water and the carbon dioxide, and this carbon dioxide which is diffuses into the alveolus, alveolus मध्ये होते आहे. नंतर पाहिला आपण जो इथे कार्बन डायऑक्साइड आणि हिमोग्लोबिन पासून जे कार्ब अमिनो हिमोग्लोबिन तयार झालं होत आहे, दिस कार्ब अमिनो हिमोग्लोबिन याच्यामध्ये काय होते, स्प्लिट्स अप होते. हिमोग्लोबिन आणि कार्बन डायऑक्साइड, हा कार्बन डायऑक्साइड सुद्धा त्याच्यामध्ये काय होते, स्प्लिट्स होतोय, डिझॉल्व होते. आणि ब्लड प्लाझ्मा मधला जो काही ऑक्सिजन्स आहे, तो ऑक्सिजन्स यस व्हॉट, तो ऑक्सिजन्स काय होते याच्यामध्ये एंटर्स होते. डू अंडरस्टँड, समजलंय. तर या प्रकारे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड होते आहे. इफ यू लाइक दिस वीडियो, नाउ सब्सक्राइब दिस चैनल.